हातातली बॅग गच्च पकडून मी पडावातून उतरलो. चपला भिजू न देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत धक्क्यावर पाय ठेवला. माझ्याबरोबर आणखीन थोडे तुरळक प्रवासी उतरले. पडावात गर्दी बिलकुल नव्हती. वेळ संध्याकाळची होती, म्हणजे झगझगीत सोनेरी सूर्यास्ताची देखील नव्हे. नुसताच मळकट उदासवाणा, म्हटले तर आहे म्हटले तर नाही असा केविलवाणा प्रकाश सगळीकडे भरून राहिला होता. धुक्याचे दगड निसरडे झाले होते. बॅग सावरीत मी धक्का चढून आलो. गच्च पाय ठेवीत क्षणभर वळून पाहिले. पडाव परत जाण्याच्या तयारीत होता. पाणी चुळूक चुळूक वाजत होते. क्षणभर मनात कालवा कालव झाली. जिथून आलो तिथे आता परत फिरणे नाही, कदाचित कायमचेच. पण मनाला आवर घातला. मी जे काही करायचे मनात घेतले होते त्यात हळवेपणाला जागा नव्हती. इतके वर्ष भित्रेपणाने बुजरेपणाने वरिष्ठांचे सारे काही ऐकून घेऊन यस सर करीत काढली. मनात धुमसत राहिलो. सगळ्या बाजूंनी विचार करीत राहिलो. नको इतका विचार केला, डोकं फुटेपर्यंत. सुदैवाने त्या विचारातून संपून गेलो नाही. धाडस करण्याइतपत धीर नशिबाने टिकून राहिला. जीव संधीची वाट पाहत टुकत राहिला आणि एक दिवस संधी मिळाली त्या सरशी ठो. धुमसत राहिलेल्या शक्तींनी पेट घेतला. मोठा स्फोट झाला. त्या स्फोटामध्ये एक जुने जग जळून खाक झाले आणि नव्या जगाची सुरुवात झाली. हे नवीन पाऊल टाकताना मागचे सारे विसरायला हवे होते, क्रूरपणे, भावना शून्यपणे. मग तिथे हळवेपणाचा काय उपयोग होता? जे संपले तुटले ते गेल्याचा शोक कशाला हवा होता? मी निकराने नजर वळवली. परत फिरणाऱ्या पडावाकडे पाठ फिरवली आणि घट्ट मनाने गच्च पावलाने धक्का चढून आलो. मात्र हे सारे करताना मी आजूबाजूला लक्ष ठेवायला विसरलो नव्हतो. तीक्ष्ण नजरेने मी आजूबाजूचा वेध घेत होतो. आता मी पूर्वीचा सरळ मार्गी लाचार कारकून राहिलो नव्हतो. माझ्या काखोटीच्या छोट्या बॅगेत 2 लाख रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटा होत्या. आता मी कावेबाज बेरकी लक्षाधीश झालो होतो. पूर्वी कोणी माझ्याकडे पाहत तर मला त्यात काहीच वाटण्याचे कारण नव्हते. आज मी लक्षाधीश होतो आणि तसला गैरवाजवी मोकळेपणा मला बिलकुल परवडण्यासारखा नव्हता. माझ्याकडे कुणी पाहत नाही ना, मी बॅग जाणून बुजून लपवीत आहे असे तर कोणाला वाटत नाही ना, हे मी एकदा डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहून घेतले आणि झपाझप निघालो. मला शक्यतो कोणाच्या नजरेला पडायचे नव्हते. माझे जुने आयुष्य संपले होते, मीच संपवले होते. पण नवे अजून सुरू व्हायचे होते आणि नव्या जुन्या मधला हा सांधा ठाऊक असलेला एकही साक्षीदार मला नको होता. मी फरारी होतो. ज्या इंजिनियर्सच्या फर्मकडे सरकारी योजनांची प्रचंड कामे येतात अशा एका फर्ममध्ये मी कारकून होतो. गेल्या कित्येक वर्षापासूनचा विश्वासू कारकून होतो. माझ्या हातातून कधीही नव्या पैशाचीही अफरातफर झालेली नव्हती. कारण अफरातफर करायचीच तर ती एकदाच आणि फार मोठ्या रकमेची, असा माझा निश्चय होता. अखेरीस ती संधी आली. आमच्या फर्मच्या तिजोरीत 2 लाख रुपये येऊन पडले होते. लाच म्हणून मिळालेला नाहीतर असाच कसला तरी रीतसर हिशोबात दाखवणं न येण्याजोगा चोरटा पैसा होता तो. म्हणून तर बँकेत भरला न जाता तो नुसता तिजोरीत लोळत पडला होता. मी फक्त थोडीशी शिताफी केली. बॉस कोट खुर्चीला अडकून टॉयलेटला गेला तेव्हा त्याच्या कोटातली चावी काढून घेऊन ती तिजोरीच्या खालीच टाकून ठेवली. दरम्यान बॉसला चावी सापडली असती तर आळ माझ्यावर येऊ नये म्हणून. पण तो प्रश्न आलाच नाही, कारण मधल्या वेळात चावीची गरज भासलीच नाही. तो जेव्हा मीटिंगसाठी बोर्डरूम मध्ये गेला तेव्हा मी पैसे बॅगमध्ये भरले आणि सरळ धक्क्यावर येऊन बोट पकडली. सारे काही इतक्या सहजपणे झाले की ते तसे घडले यावर विश्वास देखील बसू नये. पण खरी कामगिरी पुढेच होती. मिळवलेले पैसे पचवणे ही.
ती मिळवण्यापेक्षा अधिक कठीण गोष्ट होती. मी फरारी असल्यामुळे अर्थातच माझा गुन्हा सिद्ध झाला होता. आता फक्त नाव बदलून वेगळे आयुष्य सुरू करणे एवढी एकच गोष्ट माझ्या हातात होती. त्यासाठी मी या आडगावात निदान सध्यापुरता आसरा घेतला होता. इथे शक्य तेवढ्या कमी लोकांच्या नजरेला पडणेच माझ्या हिताचे होते. एक बस जवळच उभी होती. घाई गर्दी करून बरेचसे लोक तिच्यात चढले, पण मी मागे रेंगाळलो. जवळच विडी काडीचे दुकान होते. तिथून सिगारेट घेतली. हळूहळू सगळा धक्का रिकामा झाला. मनातून थोडीशी धास्ती वाटू लागली. आपण बस सोडून देण्याचा मूर्खपणा तर केला नाही ना, असे वाटू लागले. बॅग छातीशी गच्च दाबून धरीत मी थोडा वेळ तसाच उभा राहिलो. आणि अचानक सावल्यांमधून एक घोडागाडी पुढे आली. मी दचकून मागे झालो. गाडीवान मला म्हणाला, "बसा." मी पाहतच राहिलो. वाढत्या काळोखामुळे असेल किंवा आणखीन कशामुळे, पण गाडीवानाचा चेहरा मला पूर्णपणे दिसत नव्हता. मात्र चेहऱ्याची एकच बाजू आणि त्या बाजूच्या डोळ्यांतील चमक तेवढी जाणवली. तो अधिक काही बोललाच नाही. कुठे जाणार हे देखील त्याने विचारले नाही. मी गाडीत चढण्याची वाट पाहत तो आपल्या जागेवरच थांबला. मग मीही अधिक काही न बोलता गाडीत चढून बसलो. एका जवळच्याच गावाचे नाव सांगितले. गाडी सुरू झाली. आजूबाजूच्या नीरव शांततेत घोड्यांच्या टापांचा आवाज घुमू लागला. गाडी वळता वळता मी एकदा धक्क्याकडे पाहून घेतले. धक्क्यावर चिट पाखरू नव्हते. करडे पाणी अजगरासारखे निस्तब्ध पसरले होते. मी सोडलेला किनारा तर आता वाढत्या काळोखात दिसेनासाच झाला होता. कोणीतरी माझ्यासाठी मुद्दाम पाठवावा तसा हा गाडीवान मला भेटला होता. मला कुठे जायचे आहे ते कळाल्यानंतर त्याने मध्ये मध्ये फालतू चौकशा बिलकुल केल्या नाहीत. मी त्याला आपणहून सांगितले की मला राहण्यापुरती जागा हवी आहे. तो काही बोलला नाही, परंतु त्याच्या मौनावरूनच का कोण जाणे माझी अगदी पक्की खात्री झाली की अशा एखाद्या ठिकाणी तो मला अचूक नेऊन सोडेल. काळोख वाढत होता, परंतु वाट गाडीवानाच्या चांगलीच ओळखीची असावी, कारण झाडाझुडपांतून दगडधोंड्यांतून जाणाऱ्या अरुंद रस्त्याने तो अत्यंत कौशल्याने गाडी हाणत होता. असे वाटत होते की नेहमीच्या मळलेल्या वाटेपेक्षा वेगळी अशी ही वाट त्याने स्वतः शोधून काढलेली आहे. घोडा तर पाखरासारखा धावत होता आणि गाडीच्या दोन्ही बाजूंनी वारे भिरभिरत होते. बराचसा रस्ता जंगलातून गेला होता आणि काळोखात गुपचूप उभ्या असलेल्या माणसासारखे दिसणारे वृक्ष गाडी जवळून सरकन नाहीसे होत होते. त्या जंगलातून तसा एकट्याने प्रवास करताना शांततेचीच भीती वाटत होती. निदान गाडीवानाने तरी काहीतरी बोलावे असे वाटत होते, पण गाडीवान गप्पच होता. घोड्यासाठी देखील तो काही आवाज काढीत नव्हता. मधून मधून आवाज येत होता तो फक्त घोड्याच्या टापांचा, पाचोळ्याचा आणि जंगलातून सोसाटणाऱ्या वाऱ्याचा. अखेरीस गाडी अचानकपणे थांबली आणि गाडीवान म्हणाला, "इथं चौकशी करा." मी बॅग सांभाळीत खाली उतरलो. समोर एक मोडकळीला आलेले एक मजली घर होते. मी गाडी लगेच सोडली नाही. न जाणो इथे व्यवस्था न झाल्यास मला पुढे जावे लागले असते. बिचकत बिचकतच मी फाटक ढकलले. जुने गंजलेले फाटक तक्रार करीत उघडले. मी तिथूनच ओरडून विचारले, "कोणी आहे का?" उत्तर आले नाही. माळ्याचे नाहीतर रखवालदाराचे असे कुणाचे घर आढळते का पाहावे म्हणून मी घराच्या मागच्या बाजूला गेलो. मागच्या बाजूस खरेच एक पडका मांगर होता. मी बाहेरून पुकारल्यानंतर एक जण हातात कंदील घेऊन बाहेर आला. कंदिलाच्या प्रकाशात त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. प्रकाशात उजळली होती ती चेहऱ्याची फक्त एक बाजू. त्या बाजूचा डोळा देखील एका किरणाने चकाकत होता.
मी म्हटले. इथे कोणी असतं का? मला राहायला जागा हवी आहे. कंदीलवाला म्हणाला, इथे कोणीच नसतं. घर रिकामच आहे. तुम्ही राहू शकता. मला आश्चर्य वाटले, पण एका परीने त्यात नवलाचे काही नव्हते. घर जर मोडकळीला आले असेल तर त्यात कोण राहणार? मालकाने दुसरी जागा घेतली असावी. हा रखवालदार किंवा माळी जो कोणी असेल तो दुसरा काही कामधंदा करून इथेच राहत असावा. अधूनमधून घराकडे पाहत असावा. एवढंच. मी भाड्याची चौकशी केली. पैशांची घाई नाही, सावकाश द्या. तो म्हणाला, चला मी घर दाखवतो. तो कंदील घेऊन पुढे निघाला. मी पाठोपाठ गेलो. घर बघायला जाण्याआधी गाडीवानाला मोकळा करावा म्हणून मी पुढल्या दारी आलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. दरवाजात गाडीवान नव्हता आणि गाडी देखील नव्हती. मी रस्त्याच्या टोकापर्यंत दूरवर पाहिले. चीट पाखरू देखील दिसत नव्हते. गाडीवान तर केव्हाच गाडी घेऊन गेला असावा, कारण रात्रीच्या शांततेतही गाडीचा आवाज कुठेच ऐकू येत नव्हता. मला इतक्या दूरवर आणून पोहोचवल्यानंतर पैसे न घेताच त्याने काय म्हणून जावे? तो पैसे घ्यायचे विसरला की मला केवळ इकडे आणून सोडण्यापुरताच तो मला भेटला होता? आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट अचानक माझ्या ध्यानात आली. घराच्या अंगणातच एक उंच झाड होते. समोर एखादी ताडमाड आकृती दत्त म्हणून उभी राहावी तसे ते झाड जणू काळोखातून एकदम समोर आले. झाड सरळसोट उंच वाढले होते. कसले होते ते मला समजले नाही. काळोखामुळे असेल, पण दिवसा देखील समजले असते असे वाटत नाही, कारण मला झाडांची फारशी माहिती नव्हती. एक मात्र खरे की ते उंच झाड घराच्या अंगणात असे पहारा देत बसलेले पाहून माझ्या मनावर एकदम दडपण आले. कंदीलवाल्याने चावी लावून दरवाजा उघडला. घर सारे मोकळेच होते. भिंती जुनाट होऊन त्यांचे पोपडे उडाले होते. जिथे तिथे कोळीष्टक माजली होती. गेले कित्येक दिवसांत इथे कोणी राहिल्याचे दिसत नव्हते. जिन्यात चढताना पायऱ्या कुरकुरल्या. कंदिलाच्या प्रकाशात सावल्या भिंतीवर नाचून गेल्या. मला घर आवडले. सर्वसामान्य जगाचे सारे बंध तोडून माणसातून उठलेल्या माझ्यासारख्याला लपून राहायला उत्तम ढोल होती ती. कंदीलवाल्याला निरोप देऊन मी सरळ आडवा झालो. पोटात भूक होती, पण खाण्याची व्यवस्था जवळपास होण्यासारखी नव्हती. काळोखात अनोळखी ठिकाणी चालत जाऊन हॉटेल शोधून काढण्याचे आणि खरे म्हटले तर नंतर खाण्याचे देखील त्राण माझ्यात नव्हते. दिवसभराच्या धावपळीमुळे आणि मनावर ताण पडल्यामुळे मी अतिशय दमून गेलो होतो. अंतराय पांघरायला जवळ फारसे काही नव्हते. शिवाय हातातून गुन्हा घडला असताना मनाला टोचणी लागून राहते. त्यामुळे माणूस झोपेला पारखा होतो म्हणे. त्यातून जागा अनोळखी, घर जुनाट आणि सोबतीला कोणी नाही. पण एवढे सगळे असूनही मी जमिनीला अंग टेकल्याबरोबर मेल्यासारखा गाढ झोपलो. खिडकीतून उन्हे अंगावर आली तेव्हा मी अचानक डोळे उघडले. काही वेळ मला आपण कुठे आहोत याचाही बोध होईना. मग हळूहळू सारे आठवू लागले. तरीही आठवत होते त्यातले खरे काय खोटे काय काही लक्षात येत नव्हते. आदल्या दिवशी घडलेल्या घटना म्हणजे एक भयंकर स्वप्न वाटत होते. पण विचार करता करता ध्यानात येऊ लागले की ते भयंकर असले तरी स्वप्न नव्हते. आमच्या फर्मचे 2 लाख रुपये घेऊन मी खरोखरच फरारी झालो होतो आणि स्वतःच्या हाताने माझ्या पूर्वायुष्याला मोठ माती दिली होती. आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी ठळक अक्षरात प्रसिद्ध झाली असेल. पोलीस माझ्या शोधात असतील. मोठ्या प्रयासाने मी मनातून हे विचार काढून टाकले. आता कच खाऊन चालण्यासारखे नव्हते. मागे वळून पाहणे माझ्या हातात राहिलेले नव्हते. आता धीराने वागणे जरूर होते, काहीच न झाल्यासारखे. रात्री काहीच न खाता झोपल्यामुळे आता सडकून भूक लागली होती. मी बाहेर पडलो.
फाटकातून बाहेर आल्यानंतर डावीकडे वळालो आणि सरळ नाकासमोर चालत राहिलो. थोडे चालल्यानंतर एक मर्तूकडे हॉटेल लागले. मी सरळ आत गेलो आणि बाकावर बसलो. समोरच एक माणूस पेपर वाचत बसला होता. त्याचा चेहरा पेपराने झाकून गेला होता. फक्त चेहऱ्याची एक कडा दिसत होती आणि एक डोळाच काय तो अर्धा मुर्धा दिसत होता. मी चहा सांगितला. तो आला. राहून राहून मला भास होत होता की वर्तमानपत्र आडून दिसणारा तो एक डोळा माझ्याकडे रोखून पाहत आहे. खाणेपिणे आटोपून मी त्या हॉटेलातून बाहेर पडलो. बिल देताना, पायऱ्या उतरताना सारखा एकच भास होत होता. पाठीमागून कोणीतरी आपल्याकडे नजर लावलेली आहे. कोणीतरी रोखून पाहत आहे. त्या भासाने मला बेचैन करून सोडले. मी घरी परतलो. बॅग उघडली. नोटा जागेवर असल्याची परत एकदा खात्री करून घेतली. मनाची बेचैनी कमी होण्याऐवजी वाढत होती. बाहेर ऊन चढू लागले होते. मी जमिनीवर पसरलो. आकाशाचा एक निळा तुकडा पडल्या पडल्या डोळ्यांसमोर दिसत होता. ऊन डोळे जाळीत होते. दमवून टाकणारे विचार डोक्यात थैमान घालीत होते. विचारांच्या तंद्रीत पडल्या पडल्या कधी डोळा लागला हे माझे मलाच कळाले नाही. मी एकाएकी जागा झालो. तो कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने. कोणीतरी ओक्साबोक्शी अगदी हुंदके देऊन देऊन रडत होते. आयुष्यातले अगदी एकच समाधान असावे आणि ते देखील लुटून जावे अशा दुःखाने ऊर फुटून कोणीतरी रडत होते. मी कान देऊन ऐकत राहिलो. आता आणखीन एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. जे कोणी रडत होते त्याचा आवाज फार विचित्र होता. इतका विचित्र की तो धड मानवी देखील वाटत नव्हता. या कल्पनेने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. या भर दुपारच्या वेळेस असे ऊर फोडून अमानुष स्वरात कोण रडत असेल? भूताखेतांविषयी मी आजवर पुष्कळ ऐकले होते, परंतु माझा त्यावर विश्वास नाही असे मी म्हणत असे, कारण मला आजवर प्रत्यक्ष अनुभव नव्हता. पण आता वाटू लागले की काल तशा अपरात्री हे आडबाजूचे घर घेताना मी या संबंधात थोडा तरी विचार करायला हवा होता. रडण्याचा आवाज क्षणोक्षणी वाढत होता, वातावरणात मिसळून जात होता. रात्रीच्या वेळी झाडांमधून रातकिडे किर असा आवाज करू लागल्यानंतर जसे त्या आवाजाचे एकच वातावरण बनते तसे ते रडणे सारा आसमांत व्यापून राहिले. मी उठून खिडकीत उभा राहिलो. आवाजाच्या दिशेने पाहू लागलो, पण त्या रडण्याचे उगमस्थान लक्षात आले तेव्हा माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. अंगणात ते उंच विचित्र झाड उभे होते, एखाद्या जुन्या पुराण्या थकल्या भागलेल्या वृद्धासारखे, आणि त्याच्या फांदींमधून ते रडणे ऐकू येत होते. होय, ते झाड रडत होते, ओक्साबोक्शी रडत होते, ऊर फुटून रडत होते. झाड रडत होते असेच म्हटले पाहिजे, कारण तो नुसता त्याच्या पानांच्या सळसळीचा किंवा फांद्या एकमेकांवर घासल्याचा आवाज होता म्हणावे तर तो आत्ताच का ऐकू यावा, कालपासून एकदाही का ऐकू येऊ नये. ते रडणे ऐकता ऐकता माझ्या अंगावर काटा उभा राहिला. कसले तरी अभद्र विचार मनात जमा झाले. वाटले की हे रडणे माझ्यासाठी आहे, मी केलेल्या पापासाठी ते रडते आहे, आणि तरीही ते रडणे मला प्रत्यक्ष ऐकू येत आहे. या जाणीवीने बेभान होऊन मी कितीतरी वेळ खिडकीतच उभा होतो. माझ्या समोरच ते झाड रडत होते आणि एका अर्थी माझ्या पाठीमागे रडत होते. मग मी कुठे होतो? माझे जणू स्थळ काळाची शुद्ध नाहीशी झाली होती. हुंदके देत देत ते झाड रडायचे थांबले. इतका वेळ त्या आकांताने दुमदुमणारे वातावरण आता शांत झाले, पण माझ्या मनाची शांती मात्र पार ढासळली होती. काय करून बसलो होतो मी? माझ्यासाठी जगाने रडावे असे काहीतरी,
काल रात्री जमा केलेला माझा धीर आता हळूहळू ओसरू लागला. दुसऱ्या दिवशी मी त्याच हॉटेलात जेवायला गेलो. आजही तो कालचा माणूस तिथे होता, तो पेपरवाला. दुकानात वर्दळ फारशी नव्हती, फक्त तो आणि मी. बाकी सारे सुने सुने होते. मला ती शांतता असह्य झाली. मी त्याच्याजवळ सरकलो आणि बोलू लागलो. त्याची माझ्यावर रोखलेली नजर कायम होती. त्याला जणू बोलण्याची फारशी गरजच नसावी. गरज मलाच होती. माझ्या डोक्यात उठणाऱ्या असंख्य विचारांचा कोलाहल दडपून टाकण्यासाठी मला शब्दांचा नाद हवा होता. तो मधून मधून तुटक तुटक बोलत होता. त्यात नवीन काहीच सांगण्यासारखे नव्हते. आपण आपल्याच प्रतिबिंबाशी बोलत असल्यासारखे मला वाटत होते. मी त्याला माझ्या राहत्या घराविषयी सांगितले आणि विचारले, तिकडे काही तसा प्रकार, म्हणजे भुताटकी वगैरे? भूत? तुम्हाला भूत दिसेल याची भीती वाटते. नजर रोखून तो तऱ्हेवाईकपणे म्हणाला. मग भविष्य दिसेल याची का नाही भीती वाटत? भविष्य? ते कसे दिसेल? जसं भूत दिसतं तसंच. ध्यानात घ्या, तुम्ही मध्ये उभे आहात. बोटे नाचवीत तो सांगू लागला. एका बाजूला भूत आहे. ते तुम्हाला कधीतरी दिसू शकतं, भेडसावू शकतं. तसंच, अगदी तसंच दुसऱ्या बाजूला भविष्य आहे. आणि लक्षात ठेवा, भविष्य देखील फार फार भीतीदायक असू शकतं, फार फार भयंकर. भविष्य काळाला घाबरून राहा, भविष्याला घाबरून राहा. मी ताबडतोब काढता पाया घेतला. तो विचित्र माणूस जे बोलला त्यातले सगळेच मला समजले नाही. तरीही त्याला उलट उत्तर देण्याची किंवा काही विचारण्याची माझी छाती झाली नाही. मनातल्या मनात मी फार घाबरून गेलो होतो. मग मला नेमकी कशाची भीती वाटत होती कोणास ठाऊक. मध्यरात्री मी जागा झालो तो एका विचित्र आवाजाने. कोणाला तरी धाप लागल्यासारखा, अडकलेल्या श्वासोच्छ्वासासारखा तो आवाज होता. जवळच कोणीतरी होते खास, आणि जे कोणी होते ते गुदमरून गेले होते. माझ्या अंगाला दरदरून घाम सुटला. मी कसा बसा उठून उभा राहिलो, पण पायातून वारे गेल्यासारखे पाय हलके झाले होते. आता माझी झोप पूर्णपणे उडाली होती, आणि तरीही तो श्वासोच्छ्वास चालूच होता. म्हणजे मला स्वप्नही पडले नव्हते की भासही होत नव्हता. मी कसा बसा दिव्याच्या बटणापर्यंत पोहोचलो. आता नजरेला काय पडेल ते पाहण्याची तयारी ठेवायची अशी मनाची समजूत घातली आणि दिवा लावला. खोलीत दुसरे कोणीही नव्हते, आणि श्वासोच्छ्वास तर अजूनही ऐकू येत होता. अधिकाधिक दबलेला, अडलेला आणि एकाएक अंजका ऐकू आला. तो ऐकून मी खिडकीकडे धाव घेतली, आणि माझ्या नजरेला जे पडले त्याने माझी शुद्ध हरपण्याची वेळ आली. बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं. त्या चांदण्यात ते लंबूटांगे झाड उजळून निघाले होते, आणि त्याच्या फांदीला टांगलेल्या फासाला एक माणूस लोंबकळत होता. मी ऐकलेला स्वर हा त्याने दिलेला बहुधा शेवटचा अंजका असावा. क्षणभर मी जागच्या जागी गोठून गेलो. काय करावे ते मला सुचेना. मग डोके एकदम काम करू लागले. मी पळतच मागील दारी गेलो. खोपटाच्या दारावर खटखट आवाज केला. झोपलेल्या माळ्याला उठवले. मला दिसलेल्या प्रकाराविषयी कसे बसे सांगितले. त्याला ते नीट कळले की नाही कोणास ठाऊक, पण माझ्या भेदरलेल्या अवताराचा त्याच्यावर परिणाम झाला असावा. त्याने कंदील लावला व तो माझ्या बरोबर निघाला. आम्ही दोघे धावत पळतच त्या झाडापाशी येऊन पोचलो. मी बोट दाखवले, माळ्याने पाहिले, पुन्हा गोंधळून माझ्याकडे पाहिले.
तसं मी देखील वर पाहिले, डोळे ताणून पाहिले, पण मघाच्या प्रकाराचा मागमूस देखील आता तिथे नव्हता. स्वतःशीच काहीतरी पुटपुटत माळी कंदील घेऊन परत गेला. मी देखील जिना चढून वर गेलो. झाल्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. झाडाला लोंबकळणाऱ्या त्या प्रेताच्या दर्शनाने माझ्या अंगावर आलेला काटा अजून कायम होता आणि ते प्रेत मात्र तिथून नाहीसे झाले होते. ती एका बाजूला कलंडलेली मान, ते गळलेले हात, फासाची ती गाठ आणि ते तारवटलेले डोळे. मला एकदम जाणवले की मी या माणसाला कुठेतरी पाहिले आहे. कोण होता तो? त्या रात्री मी झोपू शकलो नाही. सकाळ झाली तरी पडल्या जागेवरून मी उठू शकलो नाही. माझ्या हातापायातली शक्तीच जणू कोणी खेचून घेतली होती. अंगाला कापरे भरले होते. एक नाव नसलेली भीती माझा पाठपुरावा करीत होती. कसा बसा उठलो आणि मी माझी बॅग उघडली. आत 2 लाखांच्या नोटांची बंडले होती. अजूनही सुरक्षित होती. मी ती बॅग उचलली, छातीशी धरली. मला आधार मिळाल्यासारखे वाटले. माझे भविष्य या बॅगमध्ये होते. माझी भीती थोडी कमी झाली. दिवसभरात मी काही बेत रचून ठेवला. मी ते पैसे जमिनीत पुरून ठेवणार होतो. समजा पोलिसांनी मला पकडले तर ते पैसे त्यांच्या हातात पडायला नको होते. पैसे आता माझे होते आणि ते दुसऱ्या कोणालाच मिळणार नव्हते. या विचारासरशी मी मागील दारी गेलो. तिथे पुष्कळसे जुने सामान पडले होते. त्यात एक कुदळ होती. बरीच गंजली होती, पण माझ्या कामाला चालण्याजोगी होती. मी समाधानाने हसलो. गेल्या 4 दिवसांत प्रथमच हसलो. आणि त्याच वेळी तो रडण्याचा स्वर माझ्या कानावर पडला. प्रथम हलके हलके, अगदी दुरून आल्यासारखा, आणि मग वाढत जाणारा, चढता, उंच स्वर, हमसून हमसून रडल्याचा. मी झाडापाशी आलो. ते गदगदा हलत होते आणि स्पंदून रडत होते. माझ्या चेहऱ्यावरचे हसू कधीच मावळले होते. त्याची जागा पुन्हा भीतीने घेतली होती. का हे सारं मी ओढवून घेतले स्वतःवर? सरळ नोकरी करीत राहिलो असतो. निदान मन तरी साफ राहिले असते. कोणाची भीती नसती मनाला. अर्धी रात्र झाली. मी बॅग घेतली, कुदळ घेतली, पैसे एका कापडी पिशवीत भरले आणि झाडापाशी गेलो. का कोण जाणे, मला त्या झाडाची बिलकुल भीती वाटत नव्हती. वाटत होती की त्या झाडाला काहीतरी सांगायचे आहे, सुचवायचे आहे. भीती वाटत होती ते जे काही सांगू पाहत होते त्याची, झाडाची नव्हे. झाडाविषयी मला तर एक प्रकारचे सूक्ष्म आकर्षणच वाटू लागले होते. मी झाडापाशी गेलो. कुदळीने हळूहळू खणून लागलो. मध्ये मध्ये थांबत, आजूबाजूची चाहूल घेत, पण सारे शांत होते. माझ्या या साहसाचा पत्ता कोणालाही लागलेला दिसत नव्हता. सारी जमीन चांदण्यात न्हाऊन निघाली होती. फक्त झाडाची सावली तेवढी एखाद्या गढूळ पाण्याच्या डबक्यासारखी मध्येच साचून राहिली होती. मी पुरेसे खोलवर खणले आणि इतक्यात एक कापडी पिशवी माझ्या हाताला लागली. कोणीतरी ती जमिनीत पुरून ठेवलेली असावी. मी भोवताली खणले आणि ती पिशवी बाहेर काढली, आणि त्यात जे दिसले ते पाहून मला आश्चर्याने वेड लागायची वेळ आली. त्या पिशवीत 100 नोटांची असंख्य पुडकी भरलेली होती. जवळजवळ माझ्याकडे होती तितकीच. मी त्या नोटांना हात देखील लावला नाही. त्या जशाच्या तशा परत ठेवून दिल्या. माझ्या जवळची पिशवी देखील तिथेच ठेवली. वर परत माती घालून सगळे साफ करून ठेवले. कोणाला पत्ता देखील लागणार नाही असे.
सगळे सोपस्कार आटपून मी जायला निघालो. सहज वरती लक्ष गेले. तो तिथे होता, झाडाला टांगलेला, माझ्यापासून फक्त 8-10 फूट अंतरावर. मान एका बाजूला कलंडलेली, जीभ बाहेर आलेली, डोळे वटारलेले, मान फासात अडकलेली आणि देह जमिनीपासून 14-15 फुटांवर लोंबकळत असलेला. मी जीव घेऊन पळत सुटलो. वर येऊन जमिनीवर अंग टाकले तरी माझ्या छातीतली धडधड थांबली नव्हती. सकाळ होईपर्यंत माझा जीव अधिकच हलका झाला होता. एकसारखे वाटत होते कोणी आपल्याकडे पाहत आहे, कोणी आपल्याकडे बोट दाखवित आहे. पैसे तर मी जमिनीत लपवलेच होते, पण तरी देखील मनाला सुरक्षितता वाटेना. तो सबंध दिवस मी बाहेरच पडलो नाही, पण घरात राहूनही भीती कमी होत नव्हती. सुरक्षित वाटत नव्हते. वाटायचे आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवली आहे. ते पाळत ठेवणारे समोरच आहे आणि त्याच्याच नजरकैदेत आपण आहोत. दुसऱ्या दिवशी नाईलाजाने जेवायला जावेच लागले, पण मी माझी नेहमीची वेळ बदलून जेवायला गेलो. मला कोणाला टाळायचे होते कोणास ठाऊक, पण कोणाचा भरवसा वाटत नव्हता एवढे मात्र खरे. आणि तरी देखील तो तिथेच होता, तो पेपरवाला माणूस. पण आज तो माझ्याशी बोलला देखील नाही. दारात पाऊल टाकताच त्याने एकदम माझ्याकडे रोखून पाहिले आणि तो समोरच्या माणसाशी काहीतरी कुजबुजू लागला. आणि बापरे, त्याच्या समोरच्या माणसाकडे पाहिले आणि मला धसकाच बसला. तो पोलीस इन्स्पेक्टर होता. त्याच्या शेजारी पोलीस कॉन्स्टेबल बसला होता. त्या पेपरवाल्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिले आणि तो त्यांच्याशी बोलू लागला हलक्या आवाजात. मग मात्र मला तिथे बसवेना. एव्हाना मी मागवलेले ताट आले होते, परंतु मी त्याला बोट देखील लावले नाही. मी जागचा उठलो आणि तसाच हॉटेलच्या बाहेर पडलो. अशा वागण्याने माझ्याकडे लोकांचे अधिकच लक्ष जाईल इतका साधा विचार देखील मला सुचला नाही. मी एका तंद्रीत होतो, गुंगीत होतो. पाठीमागे वळून पाहण्याचा धीर देखील मला होत नव्हता. पोलीस गावात आले होते माझ्यासाठी, नक्की माझ्यासाठीच. आजवर मनात जमून आलेल्या भीतीचे जणू अकराळ विक्राळ चक्रीवादळ उठले. त्या वावटळीने मला घेरून टाकले. पोलीस, 2 लाख रुपये, फरारी, बेअब्रू, कुजबुजणारे लोक, बोट दाखवणारे लोक, हसणारे लोक, फक्त हसणारे. माझ्यासाठी रडणारे कोणीही नाही, कोणीही नाही. नाही कसे, एक आहे, ते झाड. ते झाड माझ्यासाठी रडेल. ते झाडच मला आसरा देईल. मनासमोर एक चित्र आकार घेऊ लागले. लोंबकळणारी मान, फासाची दोरी, तारवटलेले डोळे, सुटका. आरोपातून, संशयातून क्षणाक्षणाला जीव कुरतडणाऱ्या या भीतीपासून सुटका. ते झाडच मला आसरा. सुटका भीतीपासून, ते झाडच मला. मी मागील दारी पडलेल्या अडगळीतून एक दोरी शोधून काढली. झाडावर चढलो. झाडाला फास नीट बांधला. दोरी मानेभोवती आवळली. झाडाचा आधार सोडला. श्वास गुदमरू लागला आणि त्या भयंकर क्षणी मला एकदम एक उलगडा झाला. रात्रीच्या वेळी झाडाला टांगलेले ते प्रेत, त्याचे ते डोळे, ते मला ओळखीचे वाटले होते. ते डोळे माझेच होते. तो देह माझाच होता. झाडाखाली पुरलेले ते पैसे माझेच होते. आणि मला इथे आणून सोडणारा तो गाडीवान, तो कंदीलवाला, तो पेपरवाला, सारे खरोखरच मला दिसले होते तसे होते का? की मी स्वतःलाच घाबरवत होतो? स्वतःच्याच सावल्यांना भूत समजत होतो. भूत की त्या इतकेच भीषण भविष्य?
त्या भयानक क्षणी या साऱ्याचा उलगडा होतोय न होतोय असे मला वाटले. दुसऱ्या क्षणी माझा प्राण गेला. तर रसिक मित्रांनो, ही होती आपली रत्नाकर मतकरी लिखित झाड ही गूढ कथा. ही कथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा नवनवीन कथा आपल्या चॅनलवर दर आठवड्याला येतच असतात. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच. शुभरात्री.